जोडोन दोन्ही कर करवंदन त्या दिनकरा, द्यावे तेज चैतन्य झाकोळूनी अंधकारा। नमस्कार, आनंदाच्या डोही आपल्या सर्वांचं स्वागत। आपला आदर श्रद्धाभाव दर्शवण्यासाठी आपण दोन्ही हात जोडून आपला आदरभाव व्यक्त करतो। तर हेच हात याचना करताना आपण पाकळ्यांप्रमाणे पुढे करतो। तर राग आला तर हाच हात उगारला जातो। मनुष्याचं हेच वर्तन त्याला इतर प्राणी मात्रांपेक्षा वेगळं करतं आणि याला जोड मिळते ती बुद्धीची। या नरदेहामुळे मानवाच्या पदरी उजवं माप पडतं हे मात्र निश्चित। चला तर मग बघूया आनंदाच्या डोहात या नरदेहाबद्दल काय दाखले मिळतात ते। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, आदिनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नरतनु तुला लाधली, नरतनु तुला लाधली, परवणी भली, परवणी भली, तरुणी जा भवरे, तरुणी जा भवरे, तरुणी जा भवरे। मद मत्सर माया लोभ, मद मत्सर माया लोभ, अहंता भवरे, अहंता भवरे, अहंता भवरे। नरतनु नरतनु तुला लाधली, परवणी भली, तरुणी जा भवरे, तरुणी जा भवरे। नच जगी गुणाचे कुणी, नच जगी गुणाचे कुणी, पुत्र कामिनी, पुत्र कामिनी, धनाचे साथी, धनाचे साथी। जाशील उलथुनी नये, जाशील उलथुनी नये, कुणी सांगाती, कुणी सांगाती, कुणी सांगाती। नरतनु नरतनु तुला लाधली, परवणी भली, तरुणी जा भवरे, तरुणी जा भवरे, तरुणी जा भवरे, तरुणी जा भवरे। महाराष्ट्राची संस्कृती धन्य व्हावी म्हणून आमच्या संतांनी जो भक्तीचा राजपथ तयार केला, त्याच पथावरून या महाराष्ट्रामधले संतांच्या उत्तर कालखंडामधले सगळे सत्पुरुष आणि सज्जन चालले। त्यापैकी एक अतिशय थोर आधुनिक कालखंडातले सद्गुरू वामन शास्त्री इस्लामपूरकरांचे पट्टशिष्य आणि प्रत्यक्ष शिर्डीच्या साईबाबांचे शिष्य असलेले दासगणू महाराज यांनी आपलं नाव परमार्थाच्या क्षेत्रामध्ये अजरामर करून ठेवलेलं आहे। दासगणू महाराज असे भाग्यवंत की दोन सद्गुरूंचा वरदहस्त त्यांच्या माथी राहिला। या दासगणू महाराजांचं पहिलं नाव हे गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे। नगर जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला, एका छोट्या खेड्यामध्ये अकोळनेर नावाचं एक गाव, आणि अतिशय लाडाकोडामध्ये हा मुलगा वाढला। वडिलांचं नाव दत्तात्रेय, आईचं नाव सावित्री, आणि या माता पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला। लहानपणी अतिशय देखणा असलेला हा मुलगा, त्यांच्या आजोबांचं नाव तर एका संताचंच होतं, त्यांचं नाव तर संत एकनाथ।
तेव्हा आजोबांनी या मुलाला पाहिलं आणि पहिलं नाव ठेवलेलं होतं नारायण. पण आजोबा म्हणाले हा मुलगा तर गणपतीसारखा दिसतो, म्हणून याचं नाव ठेवूया गणपती. आणि गणपती नाव ठेवण्यात आलं. पुढे गणेश या नावाने ओळखले जायला लागले. आणि ज्या वेळेला त्यांनी कीर्तन, भक्ती लीलामृत, संत रसामृत यासारखे अलौकिक ग्रंथ रचले, त्यावेळेला दासगणू या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा महापुरुष धन्य झाला, कृतार्थ झाला आणि ख्यातनाम सुद्धा झाला. लाडाकोडात वाढलेल्या मुलाला शालेय अभ्यासामध्ये अजिबात रस नव्हता. 7व्या-8व्या वर्षापर्यंत हा मुलगा शाळेतच गेलेला नव्हता. वयाच्या 9व्या वर्षी या मुलाची मुंज झाली आणि हा अतिशय व्रात्य, अतिशय खोडकर मुलगा 16-17व्या वर्षापर्यंत यांनी केवळ इंग्रजी 3ऱ्या इयत्तेपर्यंत मजल मारली. घरी थोडी चिंता होती की या मुलाचं शिक्षण कसं होणार, हा मुलगा काय शिकेल, याचं भविष्य काय, याचं भवितव्य काय. पण हा मुलगा हळूहळू शिकत गेला आणि शालेय अभ्यासक्रम त्यांनी फार केला नसेल, पण मानवी जीवनाचा अभ्यास मात्र हा तरुण करत गेला. त्याचा त्याला भविष्यामध्ये पराकोटीचा लाभ झाला. तरुणपणामध्ये आई वडिलांचे संस्कार खरं तर चांगले होते, आजोबांचे संस्कार चांगले होते, पण अतिशय लाडाकोडामध्ये वाढलेला हा मुलगा थोडासा व्रात्य झाला आणि थोडा बिघडलाही. सत्संगती लाभली नाही तर मानवाचं जीवन काही कृतार्थ आणि धन्य होत नाही. आणि तसं या मुलाचं थोडंसं झालं आणि थोडी वाईट संगत लागली आणि हा मुलगा हळूहळूकडे तमाशाकडे वळला, लावण्यांकडे वळला, तशा स्वरूपाचं काव्य करायला लागला. आणि पुढे विवाह झाल्यानंतर त्यांनी काही ठिकाणी सरकारी नोकरी सुद्धा केली. पण त्याचा जीव फारसा कुठे रमला नाही. अनंत ठिकाणी बदली झाली, पण त्यांचा खरा जीव दासगणू महाराजांचा श्रीगोंद्यामध्ये होता. श्रीगोंद्यामध्ये प्रल्हाद महाराज नावाचे सत्पुरुष, त्यांची समाधी, त्यांच्या दर्शनाला हा मुलगा नित्य जात असे. पुढे मात्र वामन शास्त्री इस्लामपूरकरांची भेट झाली आणि तमाशाकडे, लावण्यांकडे गेलेला हा मुलगा, हा तरुण अंतर्बाह्य पालटून गेला. वामन शास्त्र्यांनी त्याला पंढरीची वारी सांगितली आणि सांगितलं नित्य नेमानी आषाढी करत जा. सुरुवातीला दासगणू महाराजांना कंटाळा यायचा ही वारी करताना, पण पुढे मात्र आस्थेनं वारी ते करायला लागले आणि त्यांच्यामध्ये अंतर्बाह्य पालटून गेला. वामन शास्त्रींनी तर त्यांच्यावर कृपा केलीच, पण पुढे त्यांना दासगणू महाराजांना साईबाबांच्याकडे पाठवले शिर्डीला. ते शिर्डीला आले आणि साईबाबांचा वरदहस्त लाभल्यानंतर त्यांनी कौतुकच करून टाकलं. नानासाहेब चांदोरकरांना साईबाबांनी बोलवलं आणि ते म्हणाले, नाना एक काम कर, सगळ्या संतांना जेवायला बोलव बरं, सगळ्यांना छान पक्वान्नाचं जेवण दे आणि हे सगळं काम आपला गणू करेल बरं का. गणू त्या संतांना बोलवेल. साईबाबांचं सांगणं हे मोठं रूपकात्मक असे. तो सगळ्या संतांना बोलवेल आणि जेवायला लावेल. याचा अर्थ हा गणू माझा शिष्य सगळ्या संतांची चरित्र लिहिल असा त्याचा अर्थ होता. तो कीर्तन रचेल संतांवर. आणि त्याचा परिणाम असा झाला की दासगणू महाराजांनी अनंत कीर्तन लिहिली आणि भक्ती रसामृत, भक्ती लीलामृत, संत कथामृत यासारखे अतिशय सुंदर ग्रंथही दासगणू महाराजांनी रचले. त्यांची कीर्तनं म्हणजे एक अनुभव असे. एके ठिकाणी त्यांनी म्हटले, शिर्डी माझे पंढरपूर आणि साई बाबा रमावर. इतकी भक्ती त्यांची त्या साईबाबांच्यावर बसलेली होती आणि आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनजागरण केलं, समाज प्रबोधन केलं. आत्ताचं ते काव्य सुरुवातीला आपण म्हटलं ते इतकं नितांत सुंदर आहे. या काव्यामध्ये ते म्हणतात की हे मानवा, नरतनू तुला लाभली, पर्वणी भली, तरुणी जा भवरे, तरुणी जा भवरे, मद मत्सर माया लोभ अहंता भवरे. भवरे आणि भवरे याच्यावर दासगणू महाराजांनी सुंदर श्लेष केलेला आहे बरं का.
आमचे संत सुद्धा म्हणतात की नरदेह इतका सहज प्राप्त होत नाही बरं का. नामदेव महाराजांनी म्हटले, देह नरदेह आहे तव करारे धावणी, दुर्लभ नरदेह झाला तुम्हा आम्हा, येथे साधू प्रेमा राघोबाचा. विठ्ठलाचं नाम घेऊ कृतार्थ धन्य हो. आमच्या नाथांनी तर म्हटलेलं आहे, भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे परम भाग्याची संपत्ती, तेथेही विवेकू परमार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. आमचे संत म्हणतात की नरदेह दुर्लभ आहे, तेव्हा या नरदेहाच्या माध्यमातून आत्मोन्नती साधा. मानवाचा देह केवळ आहार निद्रा भयमैथून याच्यासाठी नाहीये बरं. याच्या पलीकडे जावं, आत्मोन्नतीचा विचार करावा म्हणून मानवाचा देह आहे. नाथांनी म्हटले, देहा इसे वोखटे, पृथ्वी माझी नाही कोठे. देहासारखं सुंदर संपूर्ण पृथ्वीवर दुसरं काही नाही, म्हणून मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. आहा, काय संत सुंदर सांगतात बघा. आमच्या समर्थांनी म्हटलेलं आहे, नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ, तरीच सन्मार्ग लाभे. मानवी देह मिळाल्यानंतर तो कृतार्थ करावा. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पहा हो, जो जे की जे परमार्थ लाहो, तो पावे सिद्धी ते. नरदेहा बहुत जन्मांच्या शेवटी तुम्हा आम्हाला मिळतो आणि म्हणून नरदेह श्रेष्ठ आहे, तो वाया घालवू नका. हा नरदेह आत्मोन्नत करत असताना मद, माया, मत्सर, दंभ, लोभ, अहंता असे अनंत शत्रू आड उभे असतात. त्याच्यावर मात करून तुम्हा आम्हाला पुढे जायचं असतं. आणि म्हणून भागवतांनी सांगितलेलं आहे, भागवत सांगतं, दुर्लभम मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरः, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. आदि शंकराचार्य तर सांगतात की 3 गोष्टी मिळवायला अत्यंत दुर्लभ आहेत. एक, मानवाचा जन्म दुर्लभ. मुमुक्षत्व म्हणजे आत्मोन्नती करावी अशी बुद्धी प्राप्त होणं हे दुर्लभतर. आणि संतांची साधूची संगती ही दुर्लभतम आहे. म्हणून मानवी देहामध्येच आत्मोन्नती शक्य आहे. आमच्या तुकोबांनी एका अभंगामध्ये फार सांगितले. ते म्हणतात, मानवी देहात मी जन्माला आलो आणि आता मी धन्य आणि कृतार्थ झालेलो आहे. बघा किती सुंदर सांगितलेलं आहे. धन्य मी मानीन मानीन मानीन, धन्य मी मानीन मानीन मानीन, आपुले संचित आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी, राहिली से प्रीत तुझे नामी, राहिली से प्रीत तुझे नामी, राहिली से प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता आता यासी, धन्य झालो आता आता यासी, संदेह नाही, संदेह नाही. धन्य झालो आता आता यासी, संदेह नाही.
धन्य झालो आता आता यासी संदेह नाही धन्य झालो आता धन्य झालो आता धन्य झालो आता आता यासी संदेह नाही दासगणू महाराज सांगतात की नरतनू तुला प्राप्त झालेली आहे, उद्धार कर. काय करावंस ही पर्वणी आहे भली. एखादा महोत्सव असला, व्रतवैकल्याचे सण असले तर त्याला आपल्याकडे पर्वणी म्हणतात. दासगणू महाराज आपल्याला सांगतायत की अरे तुला नरतनू लाभली, हीच मोठी पर्वणी आहे. म्हणून आता हा भवसागर तरुण जा, पण तो तरत असताना वाटेमध्ये भंवरे म्हणजे भोवरे असतात ना पाण्यामध्ये, ते मद मत्सर माया लोभ अहंता षड्रिपूंचे आहेत. आणि म्हणून तू काय कर, त्यांना ओलांडून जा, त्या भोवऱ्यांच्यावर मात करून जा. केवळ धनामध्ये रमू नकोस, मानवी नातीचं मानवाला आपलंसं कर आणि मानवी जीवनाचं सार्थक करून पुढे जा. त्याच्यासाठी दासगणू महाराजांनी एक सुंदर मार्ग शिकवलाय तुम्हा आम्हाला. पण आपल्याला मुद्दाम गंमत सांगतो की आधुनिक कालखंडामधले एक थोर महर्षी रमण महर्षी, तिरुवन्नमलईचे अरुणाचलेश्वरचे, त्यांच्याकडे त्यांचा एक भक्त भेटायला गेलेला होता. प्राथमिक शिक्षक होता, घरी अनेक मंडळी होती आणि मासिक उत्पन्न होतं ते काही त्याला पुरत नव्हतं. जीवनाला अत्यंत कंटाळलेला होता, रंजलेला होता, गांजलेला होता. रमण महर्षीला भेटायला गेला आणि म्हणतोय, महर्षे मी आत्महत्या करायचं निश्चित केलेलं आहे आणि आपण मला आशीर्वाद द्या. आपल्या चरणावर मी शरण आलेलो आहे, पण आता मला हे दारिद्र्य, हे दुःख, ही देणी आता सोसवत नाही. रमण महर्षी हसले. ते आश्रमातल्या पत्रावळी लावत बसलेले होते. ते म्हणाले, हे बघ, पहिल्यांदा मला पत्रावळी लावायला मदत कर आणि मग तुझ्या आत्महत्येचा विचार आहे त्याच्याबद्दल विचार करू आपण. त्यांनी रमण महर्षींना त्या पत्रावळी लावायला मदत केली आणि मग रमण महर्षी हसले. त्यांनी तो गठ्ठा एकत्र केला आणि ते म्हणाले, जा आता हे सगळं कचऱ्याचे पेटीत टाकून ये मोठ्या. तो म्हणाला, महर्षी काय म्हणताय तुम्ही? आम्ही एवढ्या कष्टाने या सगळ्या पत्रावळी जुळवल्या आणि त्या तुम्ही आता अशा मला टाकून यायला सांगताय. रमण महर्षी हसले, म्हणाले, बाळा, ही पत्रावळ सुद्धा तुला एवढी अमोलिक वाटते तर कल्पना कर तुला लाभलेला नरदेह किती अमोलिक आहे. असा रंजला गांजलेला असलास तरी सुद्धा नैराश्य आणून देऊ नकोस. आत्मोन्नती कर, चिकाटीनं वाटचाल करत राहा. आणि खरोखर रमण महर्षींच्या मार्गदर्शनामुळे त्या शिष्याचं पुढे कल्याण होऊन गेलं. म्हणून ही नरतनू लाभलेली असल्यानंतर तुम्हा आम्हाला दासगणू महाराजांनी खूप सुंदर मार्ग सांगितलाय. काय म्हणतात बघा, धरी धरी समजंतरी सोयरा घरी सखा श्री हरी रे. आता सोयरा कोणाला म्हणतात? जो सुखात आणि दुःखात सगळीकडे सहभागी होतो तो सोयरा. बरं का, भोजन भाऊ अनेक असतात, जमतील शीत तर अनेक येतील भूत असं म्हटलंच जातं. पण जो सुखातही बरोबर राहतो आणि दुःखात सुद्धा आपल्या बरोबर राहतो त्याला सोयरा असं म्हटलं जातं. दासगणू महाराज म्हणतात, तुमचा आमचा सोयरा कोण? तर श्रीहरी. तुमचा आमचा सोयरा म्हणजे पांडुरंग आहे. तुमचा आमचा सोयरा म्हणजे परमेश्वर आहे, परमात्मा आहे. अंतरंगामध्ये हृदयामध्ये त्याला जागवा, वाटचाल करत राहा, आत्मोन्नत व्हा. किती कौतुक घडते पहा. दासगणू महाराजांचं सगळं कर्तृत्व जे घडलं ना ते प्रवरा नदीच्या काठावर घडलं. आणि म्हणून शेवट त्या कवनाचा काव्याचा करताना त्यांनी म्हटलेलं आहे की नेवासे प्रवरा तटी कवन गणू करी रे. नेवासेही पुण्यक्षेत्र आहे आणि प्रवरा नदी सुद्धा पुण्यसलीला आहे. नेवासे क्षेत्राची महती अशी आहे की त्याला महालया
आणि मोहिनी राज अशा दोन्ही नावांनी ओळखलं जातं. गंमत अशी, महाराष्ट्राचं भाग्य असं की तिथे प्रत्यक्ष माऊलींनी त्या मंदिरामध्ये नेवासेच्या पैसाच्या खांबाला टेकून सुंदरपैकी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी रचलेली आहे. महाविष्णूंनी अमृत राक्षसांना दैत्यांना मिळू नये म्हणून अर्धरूप विष्णूचं आणि अर्धरूप मोहिनीचं घेऊन राहूचा शिरच्छेद केला. म्हणून त्या क्षेत्राला दोन नावं पडली, महालया मोहिनीचं रूप आणि मोहिनी राज म्हणजे विष्णूचं रूप. म्हणून आपल्याकडे एक सुंदर म्हण आहे, गोदा स्नान आणि प्रवरा पान. स्नान कशात करावं तर गोदावरी नदीमध्ये, आणि जलपान कुठे करावं तर प्रवरेमध्ये. इतकं अमृतासारखं त्याचं जल पराकोटीचं गोड आहे. नरतनू देहाचं सार्थक करण्यासाठी दासगणू महाराजांच्या परंपरेमध्ये एक सुंदर भजन म्हटलं जातं. या महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. नारदीय, वारकरी, रामदासी, दासगणू महाराजांचं आणि गाडगे बाबांचं अशा 5 कीर्तन परंपरा आहेत. दासगणू महाराजांनी लोकगीताचा सुंदर बाज कीर्तनामध्ये आणला. ते काय म्हणतात बघा, रूप वर्ण वेश असो काही कान्हा, रूप वर्ण वेश असो काही कान्हा, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. आचार विचार उच्चार असो काही कान्हा, आचार विचार उच्चार असो काही कान्हा, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. तात्पर्य असं की नरदेह जो मिळतो तो अनंत योनीतून 84 लक्ष योनीतून फिरल्यानंतर मिळत असतो आणि तो सहजासहजी प्राप्तही होत नाही. म्हणून ज्या वेळेला नरदेह मिळतो त्यावेळेला आमचे सगळे संत सज्जन सत्पुरुष साधुपुरुष सांगतात, आत्मोन्नतीच्या वाटेकडे जा, नरधनुचं कल्याण करा, भक्ती मार्गाने उन्नत व्हा आणि शेवटी जीवनाचं सर्वोच्च ध्येय मोक्ष ते प्राप्त करा. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. आनंदाच्या डोहातला हा प्रवास आपल्याला नक्कीच आनंद देऊन गेला असेल अशी मला खात्री आहे. नवचैतन्याची अनुभूती घ्यायला पुनश्च तयार रहा. तोवर कर्तव्याचे पाठ वाहू दे नरदेहास, कर्तव्याचे पाठ वाहू दे नरदेहास, चित्ती असो केवळ श्री हरी निवास, श्री हरी निवास. नरतनु तुला लाधली, नरतनु तुला लाधली, परवणी भली, परवणी भली, तरुणी जा भवरे, तरुणी जा भवरे, तरुणी जा भवरे. मद मत्सर माया लोभ, मद मत्सर माया लोभ, अहंता भवरे, अनंता भवरे, अहंता भवरे. नरतनु हा नरतनु तुला लाधली, परवणी भली, तरुणी जा भवरे, तरुणी जा भवरे. नच जगी गुणाचे कुणी, नच जगी गुणाचे कुणी, पुत्र कामिनी, पुत्र कामिनी, धनाचे साथी, धना